राम कोण? तो राम म्हणजे चेतनेचा बिंदू, तोच बिंदू जिथून प्रकटते तेज, जे या संपूर्ण सृष्टी सर्जनशीलतेच्या कल्पनेचे मूळ आहे. तो अनाम जो पंक्तीत पहिला आहे, कारण तोच धर्माचे धैर्य आहे, तोच अनंत शौर्याचा प्रतीक आहे. तोच आहे अंत, क्रोधाचा, प्रचंड युद्धाचा, जो प्रलयालाही देतो विराम. तो विराम आहे अहंकाराचा, जो आहे अनंताच्या शोधाचा, अनंत मुक्त क्रोधाचा, अनंत भक्तिबोधाचा, अनंत शक्तीच्या स्रोताचा, अनंत मोक्षधाम आहे. राम कोण? राम म्हणजे नाव नव्हे, तर अस्तित्वाचा श्वास आहे, जो प्रत्येक जीवामध्ये स्पंदतो. राम म्हणजे संतुलनाचा श्वास, ना अतिसंयम ना अतिक्रोध. तो मध्यमार्ग, जो सत्याचा दरवाजा उघडतो. राम म्हणजे कर्तव्याचे रूप, राजा असूनही तो त्यागी, पुत्र असूनही तो धर्मनिष्ठ, भक्त असूनही तो जागृत. राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, जो स्वतःला मर्यादांच्या चौकटीत ठेवतो आणि मानवाला अमर्यादतेचा अर्थ सांगतो. राम कोण? राम म्हणजे सत्य आणि प्रेमाचा संगम, जिथे राग विझतो आणि करुणा जागते. तो क्षत्रियाचा शौर्य आहे, पण संतांची शांतता आहे. त्याच्या नजरेत युद्धसुद्धा यज्ञ बनते आणि त्याच्या वाणीतील शब्द धर्माचे वचन बनतात. राम म्हणजे अंतर्मनातील दिव्य स्पर्श. तो प्रकटतो तेव्हा मन शांत होते, विचार स्थिर होतात आणि आत्मा आपल्याच मुळाशी भेटतो. राम म्हणजे स्मिताच्या ओघात दढलेली ओजस्विता, जी हनुमानाच्या भक्तीत झळकते, सीतेच्या श्रद्धेत फुलते आणि भरताच्या निष्ठेत स्थिरावते. राम कोण? राम म्हणजे प्रत्येक संघर्षानंतरचा प्रकाश, जो सांगतो, धर्म कधीच हरत नाही, तो फक्त परीक्षित होतो. राम म्हणजे आत्म्याचा आरसा, जो प्रत्येकाला स्वतःचे प्रतिबिंब दाखवतो. जर तू शांत आहेस, तर तू शांती आहे. जर तू क्रोधात आहेस, तर तो आरसा फुटतो. राम म्हणजे आत्म्यज्ञानाचा नाद, जो काळाच्या पलीकडेही ऐकू येतो. रामू विग्रहवान धर्मः. तो धर्माचे सजीव रूप आहे, जो कालातीत, निर्भय आणि करुणामय आहे. ते एक नाव म्हणजेच राम आहे. जय जय सियाराम, जय जय सियाराम.